जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19वा शिकवण नाम समास तिसरा करंट लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ सूचित करुणी अंतकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगीबाणी श्रीराम समर्थ. बघा, दशक 19वा शिकवण नाम समास तिसरा करंट लक्षण निरूपण नाम. गेलेला समास कुठला होता? विवरण निरूपण नाम. या संपूर्ण दशकामध्ये समर्थ आपल्याला शिकवण देत आहेत, काय करायचं, अंतरी लेखन कसं करायचं, लेखन केल्यानंतर ते लेखन काय करायचं, विवरण करायचं हो. आणि विवरण केल्याच्या नंतर सदैव लक्षण कसं येईल. समर्थ म्हणतात, वाईट गोष्टी सोडल्याशिवाय चांगल्या गोष्टी अंतरी येणार नाहीत. लक्षात ठेवा. समर्थ म्हणतात की आपलं करंट लक्षण आपण सोडल्याशिवाय सूचित करुणी अंतकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगीबाणे. समर्थ आपल्याला करंट लक्षण कशाला म्हणतात हे आपल्याला शिकवतात. आणि समर्थ काय पुढं काय म्हणतायत की बाबा करंट लक्षण काय आहे हे शिकवतोय, बरोबर आहे, परंतु ते त्यागल्याशिवाय तुझ्याकडं सदैव लक्षण येणार नाही. सदैव लक्षण येणार नाही. कारण का हो, सर्व परमात्म्याची इच्छा काय आहे, सद्गुरूची इच्छा काय आहे, जे जे जन्माला आलेत त्या त्या देहाला मुक्ती मिळावी. काय मिळावी? मुक्ती मिळावी. म्हणून हा सगळा कलियुगामध्ये अट्टहास आहे. कलियुगामध्ये सत्ययुगाची शिकवण चालली. दासबोध ग्रंथ म्हणजे कलियुगामध्ये सत्ययुगाची शिकवण आहे. समर्थ म्हणतात एवढा कलियुग माजलेला आहे, जिकडं तिकडं काय घटना ऐकायला मिळतात हो. रोज आपल्याला कित्येक घटना ऐकायला मिळतात. समर्थ म्हटले अनेक घटना ऐकायला मिळतात. मग समर्थ म्हटले कलियुगाला सुरुवात झाली आहे. कधीच झाली हो. मग अशा कलियुगामध्ये आपल्याला टिकायचं आहे हो, तग धरून राहायचं आहे. सोपं नाही. त्यासाठी कलियुगाला आवडतील ही कर्म नाही करायची, आपल्याला त्याच्या विरुद्ध कर्म करायचे. समर्थ म्हटले कारण कलियुगानं ब्रह्मदेवांना काय सांगितलं, ज्या वेळेस कुठलं युग द्वापार युग संपत आलेलं, कलियुगा यायची वेळ झाली, त्यावेळेस कलियुग काय हो, अंगावर कपडे नाही, काय नाही, काय धरलं होतं हातामध्ये हो, लिंग आणि जीवा. समर्थ म्हटले खरोखर आता जर बघायला गेलं तर माणसाचा ताबा या दोन गोष्टीवरच नाही आहे. दोन गोष्टीवरती काय नाही. समर्थ म्हटले ताबा नाही, सगळा विध्वंस मांडला ह्या दोन्हीनीच. मग कलियुग धरूनच आलाय ना, लिंग आणि जीवा धरूनच आलाय हातामध्ये. मग समर्थ म्हटले तो काय म्हणतो, कलियुगानं काय सांगितलंय हो ब्रह्मदेवांना, की जे लोक जाणून बुजून या दोन गोष्टींवरती नियंत्रण ठेवतील अशा लोकांच्या मी नादी लागायला जाणारच नाही. परंतु जे कोणी माझ्या स्वाधीन होतील, म्हणजे मी म्हणेल तसं वागतील, त्यांना मी तसंच करून सोडणार हो. त्यांच्याकडून मी पापच करून घेणार. म्हणजे कलियुगानं काय उचललाय, विडा उचललाय की मी सर्वांना माझ्या नादाला लावीन. समर्थ म्हटले तरी देखील समर्थांचा अट्टहास काय आहे हो, कलियुगासारखं नाही वागायचं, कलियुगाच्या विरुद्ध आचरण करायचं हो. सोपं नाही, परंतु सद्गुरूंनी आपल्याला सोपं करून दिले. आज अशा घोर कलियुगामध्ये जर सत्ययुगाचे आचरण आपल्याकडून घडत असेल, विचारांतरी आपल्या सत्वगुणाचे येत असतील, तर निश्चित समजायचं की भगवंताची कृपा आपल्यावरती आहे हो. अहो, गाडी मिळाली, बंगला मिळाला म्हणून देवाची कृपा आहे असं अजिबात नाही. समर्थ म्हटले भोगविलास सगळे मिळाले, सुख समाधान मिळालं म्हणून सगळं मिळालं असं नाही आहे. समर्थ म्हटले अरे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मला उत्तमाचं आचरण करण्याची बुद्धी जर ह्या कलियुगात मिळत असेल तर माझ्यासारखा श्रीमंत मीच. लक्षात ठेवा. कारण का हो, अशी सद्बुद्धी प्रत्येकाला येत नाही. ज्या अर्थी आपल्या कार्डावर ते लिहिलेलं आहे की सत्कर्म करण्याचं, आपल्या कार्डावर ज्या अर्थी लिहिलेलं आहे समर्थ म्हणतात त्या अर्थी तू खरा श्रीमंत आहेस हो. कलियुगात सगळ्यात श्रीमंत तोच व्यक्ती आहे ज्याच्याकडं काय आहे हो, सामर्थ्य आहे, ज्याच्याकडं विषय विकारांवरती विजय मिळवायचं सामर्थ्य आहे,
जो विषय विकारांना काय घालत नाही, पाणी घालत नाही, भीक मागत नाही, तोच खरा श्रीमंत आहे हो. या कलियुगामध्ये खरा श्रीमंत तोच व्यक्ती आहे ज्यानं करंट लक्षण सोडून देऊन सदैव लक्षण काय घेतलेत, अंगी बांधलेत. आणि जो कलियुगामध्ये सत्ययुगाची कर्म करतोय तोच खरा श्रीमंत आहे हो. ज्याला सत्कर्म करण्याची बुद्धी परमेश्वर देतोय त्यावरती सगळ्यात जास्त देवाचं प्रेम आपल्यावरतीच आहे. लक्षात ठेवा, आहे ना. कारण का हो, कोणी म्हणेल की सत्कर्म करून पोट भरत नाही. अहो, सत्कर्म करून पाप करून तर कुठं समर्थ म्हटलं पोट भरते हो. सत्कर्म केल्याच्या नंतर समाधानाने पोट भरतो. कारण संत ज्ञानेश्वरांना आज सगळे आळंदीवरून पंढरपूरला चाललेत ना, सगळे पालखी घेऊन. समर्थ म्हटले पालखी घेऊन चाललेत, बरोबर आहे, परंतु ते ज्या वेळेस हयात होते इथं, ज्या वेळेस होते त्यावेळेस त्रास देणारे पण आपणच होतो ना. खाऊ दिलं नाही, पिऊ दिलं नाही, साधं भांडं दिलं नाही का, त्यांना कुठं वावरून दिलं नाही. एवढ्या घोर तपश्चर्येतून सुद्धा घडले हो हे चौघं भावंड घडले. समर्थ म्हटले या चौघांच्या नावामध्येच काय आहे हो, सगळं आहे. समर्थ म्हटले काय आहे हो नावं चौघांची? निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ती. म्हणून समर्थ म्हटले अरे निवृत्ती ज्ञानाने मिळते हो, पण सोपा मुक्तीचा मार्ग सोपा नाही. समर्थ म्हटले यासाठी काय करायला पाहिजे हो, ज्ञान आत्मसात करून विषय विकारातून निवृत्त होऊन मग सोपा मार्ग होईल मुक्तीचा हो. तसा मुक्तीचा मार्ग सोपा नाही. माणूस एखादा येतो बघा आणि काय म्हणतो मी मोक्ष देतोय, मोक्ष हे आमचं बघ बाबा काय देत आहेत, मोक्ष देत आहेत, चला आपण जाऊया तिकडं. समर्थ म्हटले मोक्ष काय कोणाच्या घरचा नाही आहे. मोक्ष हा कोण देऊ शकतो? सद्गुरू परंपराच मोक्ष देऊ शकते. कारण का हो, मोक्ष म्हणजे काय हो, मोकळा केला हो. बद्ध म्हणजे बांधला, मोक्ष म्हणजे मोकळा केला. समर्थ म्हटले मुक्त म्हणजे काय हो, विषय विकारातून मुक्त. विषय विकारातून मुक्त होऊन जन्माला म्हणजे मृत्यूचं सुद्धा काय सोहळा बनवता आला पाहिजे हो. समर्थ म्हटले मृत्यूचा सुद्धा काय बनवता आला पाहिजे, सोहळा बनवता आला पाहिजे. सोपा नाही. समर्थ म्हटले सगळ्यात जास्त आपण कशाला घाबरत असेल तर मृत्यूला घाबरतो. समर्थ म्हटले परंतु समर्थ म्हटले मृत्यूला घाबरायचं कारण नाही. कारण का हो, मृत्यू हे काय आहे? समर्थ म्हटले अटळ सत्य आहे, कधीतरी तो येणारच आहे. मग कधी येईल सांगता येत नाही. समर्थ म्हटले आज तुम्हाला सांगितलं की तुम्ही उद्या मरणार आहे तर झुरून तुम्ही आजच मरणार. समर्थ म्हटले म्हणून तर काय हो, सगळ्याला जन्मतारीख माहीत आहे, वाढदिवस सगळे साजरा करतात, पण मृत्यूचा दिवस कोणी साजरा करतंय का? नाही करू शकत. कारण समर्थ म्हटले जर एखाद्याला मृत्यूची तारीख कळली तर ते मृत्यूची तारीख यायच्या अगोदरच मरून जाईल, अंतरी मरून जाईल ना. म्हणजे काळजीने याने सगळा मरून जाईल. समर्थ म्हटले त्याला काळजी कशाची हो, माझं कसं व्हायचं, माझ्या पोरांचं कसं व्हायचं, माझ्या पत्नीचं कसं व्हायचं, असं एवढी काळजी करून देवाचं नामस्मरण येईल का? समर्थ म्हटले नाही येणार हो. म्हणून समर्थ म्हटले की सुचित करून अंतकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगिवाने. म्हणून समर्थ नेहमी सांगतात की बाबा रे, वाईट कर्म सोडल्याशिवाय चांगले कर्म करता येणार नाहीत. त्यासाठी अगोदर वाईट कर्म सोडता आले पाहिजेत. ज्या विषयाला आपण सोडलंय ना त्याला परत धरायला जायचं नाही. कारण का हो, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी गत विषय विकार आपले करून ठेवतात. पण समर्थ म्हटले अशा गतीतून सुद्धा समर्थांनी सोडवलंय हो. म्हणजे समर्थांनी सांगितलं ना की काय हो, वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणावा. अरे असल्या कलियुगात, घोर कलियुगात वासना नदी महापूर चालाय ना व सगळीकडे वासनेचा, अशा वासना नदी महापुरामध्ये सद्गुरू स्वतः उडी घालून आपल्याला सही सलामत वाचवतायत. लक्षात ठेवा, केवढे मोठं सगळं जग बघितलं तर काय हो, भूल आहे. समर्थ म्हटले सगळे भौतिक सुखासाठी जे काही कर्म वाईट करतायत ना माणसं, ती काय कशासाठी हो एवढं पाहिजे 8 तास कशासाठी चाललाय हो.
भौतिक सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी सगळ्याचा अट्टहास आहे. परंतु सद्गुरूंना ते अभिप्रेत नाही. भौतिक सुखासाठी आपल्या सदैव लक्षणाचा त्याग करणं हे काय आहे व पाप आहे. समर्थ म्हटले भौतिक सुखासाठी अजिबात करायचं नाही. समर्थ म्हटले कशासाठी करता आला पाहिजे हो? दैविक सुखासाठी, सदैव लक्षण मिळवण्यासाठी सदैव अर्पण करता आले पाहिजे हो. त्याग कशाचा करायचा आहे? करंट लक्षण. आता ऐका समर्थ म्हटले करंट लक्षण. पापाकरिता दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचित, ऐसेची होत जात छनछना. पापाकरिता दरिद्र प्राप्त. समर्थ म्हटले अति पाप केलं की काय प्राप्त होते हो? दरिद्री प्राप्त होते हो. आणि एकदा का दरिद्री आली की दरिद्र होय पाप संचित, मग पुण्याचा संचय होत नाही. समर्थ म्हटले दरिद्री आली की कशाचा संचय होत जातो? पापाचा संचय होत जातो. ऐसेची होत जात क्षणक्षणा. असंच घडत जाते ना. समर्थ म्हटले कसं हो? की पापामुळेच दरिद्र प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हटले अष्ट ऐश्वर्य पाहिजे का अष्ट दारिद्र्य पाहिजे हे आपल्या कर्मावरती डिपेंड आहे हो. म्हणून समर्थ म्हटले कर्मच असं उत्तमाचं करायचं की परमेश्वराने आपल्याला अष्ट ऐश्वर्य दिलं पाहिजे हो. आनंदाने आपल्याला अष्ट ऐश्वर्य दिलं पाहिजे. समर्थ म्हटले दुःख वाटायची गरजच नाही ना. दुःख वाटायची गरजच नाही. एवढ्या आनंदाने आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? कर्म उत्तमाचे करता आले पाहिजे. म्हणजे पापा करता दरिद्र प्राप्त म्हणजे पुण्याने काय होणार आहे व श्रीमंतीच येणार आहे. समर्थ म्हटले भौतिक श्रीमंती नाही जरी आली तरी अंतरीची श्रीमंती येणारच आहे. आणि भौतिक पिंडी येणारा आलायच हो. सगळ्यांना मिळतं हो. जे जे उत्तमाचं कर्म करतात ते गरीब राहत नाहीत. समर्थ म्हटले की परमार्थ तो राजधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? आहो जो परमार्थ करतोय, जाणून बुजून सत्कर्म करतोय, त्याला जीवनात काहीच कमी पडणार नाही हो. कसं कमी पडेल? समर्थ म्हटले कमीच पडणार नाही ना. कारण संतांना जे भोगावं लागलं एवढं आपल्याला तर भोगावं लागत नाही हो. उलट जो जो त्या सद्गुरूंच्या आश्रमात जातोय त्या प्रत्येकाकडं ऐश्वर्य, नीतिसंपन्न, ऐश्वर्य संपन्न, चारित्र्य संपन्न होतोय ना. बनत जातोय ना. समर्थ म्हटले घडत जातोय ना. म्हणून समर्थ म्हटले की आपल्याला आपले वाईट लक्षणांचा त्याग करता आला पाहिजे हो. वाईट लक्षणं जर नाही त्यागली तर समर्थ म्हणतात की पाप घडतंय हो. हातातून पाप घडतंय ना. अहो 1 रुपयाचा भ्रष्टाचार करायला सुरुवात केली की लगेच काय करतंय हो? 10 रुपयाचं करतंय, 100 रुपयाचा करतंय, कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करतोय ना. समर्थ म्हटले मग ते काय आहे? पाप आहे. आणि एक दिवस सापडला की काय होतंय? सगळं सील होतंय. मग सगळं काय आली परत घरी हो? दरिद्रीच आली ना. पोरांना आरामात राहायला शिकवलेलं असतं आणि एकदम जर तो घावला कसल्या ह्याच्यात लाचलुचपत कायद्यात जर सापडला तर मुलांना काय प्राप्त होते हो? दरिद्रीच ना. म्हणून समर्थ म्हटले पापाकरिता दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचित. मग एकदा दरिद्री आली की परत पुण्य घडणार आहे का हातातून? समर्थ म्हटले काय ना काय चुका घडतच जातात हो. म्हणून परत दरिद्रीमुळं पण परत काय संचित होत जातं? समर्थ म्हटले पापच संचित होत जातं, पुण्य संचित होत जात नाही. म्हणून समर्थ म्हणतात की पापाकरिता दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचित, ऐसेची होत जात क्षणक्षणा. या कारणे करंट लक्षणे, ऐकोनी त्यागाची करणे, म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण. यासाठी समर्थ म्हटले हातातून पाप घडू नये, दरिद्र प्राप्त होऊ नये यासाठी काय करा? करंट लक्षण काय करा? ऐका आणि त्याचा ऐकून त्याचा त्यागच करा. आणि अंगीकार कशाचा करायचा आहे हो? सदैव लक्षणाचा अंगीकार करायचा आहे. म्हणजे चांगली कर्म आपल्याला आत्मसात करता आली पाहिजेत आणि वाईट कर्म सोडून देता आली पाहिजेत. करंट्यास आळस आवडे, यज्ञ कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. बघा समर्थांनी करंट्याचं लक्षण काय सांगितलंय? पहिलं लक्षण आहे आळस. समर्थ म्हटले आळस हे करंट्याचं लक्षण आहे. करंट्याला आळस आवडतो, प्रयत्न अजिबात आवडत नाही. त्याची वासना वावडे अधर्मी सदा. अधर्म करण्यासाठीच त्याची वासना काय असते हो? सदैव तत्पर असते. समर्थ म्हटले अशा लक्षणामुळे दरिद्र प्राप्त होणार आहे हो.
आणि दरिद्रे होय पाप संचित. दरिद्रे आलं की पाप संचय होतो. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा रे आळस करू नका. म्हणजे काय सोडायला लागलो आपल्याला? करंट्यास आळस आवडे. म्हणजे करंट्याचं खरं लक्षण काय आहे? आळस. दुसरं लक्षण काय आहे? त्याला प्रयत्न करायला अजिबात आवडत नाहीत. देरे हरी खटल्यावरी समर्थ म्हटले असं मुळीच मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. यज्ञ कदापि नावडे त्याची वासना वावडे अधर्मी सदा. अधर्म करण्यासाठीच त्याची वासना काय करत असते? काय तरी चुकीचं करायचं. म्हणजे पापच ना. नजरेतच काय असतंय? पाप असतंय. म्हणजे सदैव म्हणजे त्याची वासना सगळीकडं कशी असते हो? अधर्मी. अधर्म करण्यासाठीच काय सगळीकडे नजर भिरभरीत असते. ही सगळी लक्षणं समर्थ म्हटले सोडून द्यायचेत. सदा भ्रमिष्ट निदसुरा उगेची बोले सैरा वैरा कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. सदा भ्रमिष्ट निदसुरा. समर्थ म्हटले सदा भ्रमिष्ठासारखी त्याची अवस्था असते. म्हणजे कधीही शुद्धीत असल्यासारखं बोलत नाही हो. सदा भ्रमिष्ठासारखा बोलतो. आणि उगेची बोले सैरा वैरा सदा भ्रमिष्ठ निदसुरा. सतत डोळ्यावरती झोप आणि सदैव भ्रमिष्ठ समर्थ म्हटले. आणि काहीतरी विचित्रवाणी बोलायचं. कुणी एकाच्या अंतरा मानेचे ना. कोणाच्या अंतरी समाधान देईल असं त्याचं आचरणच नसतंय. कोणाचं? करंट लक्षण. समर्थांनी ही लक्षणं कोणाचे सांगितली आहेत? करंट लक्षण सांगितली आहेत. लेहो नेने वाचू नेने सौदा सूत घेऊ नेने हिसेब कितेब राखो नेने धारणा नाही. लिहित नाही कधी, वाचत नाही कधी, काय करत नाही हो, व्यवस्थित व्यवहार करत नाही, म्हणजे हिशोब किताब काही करत नाही. आणि त्याला काहीच म्हणजे काहीच करू वाटत नाही हो. कारण आंतरिक कोण आहे? एक नंबर आळस. आळसामुळं सगळ्याच कामावरती काय फिरतंय हो? पाणी फिरतंय समर्थ म्हटले. त्याला लिहू वाटत नाही, वाचू वाटत नाही, काही घेऊ वाटत नाही, हिशोब किताब लिहू वाटत नाही समर्थ म्हटले. हरवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. सदैव वाईट संगती धरायची. जे काय असतील गावात फिरणारे कसले, ज्याला काय लागतं? वेगळं लागतं. पाणी नाही लागत समर्थ म्हटले, वेगळं लागतं. अशांच्या संगतीत फिरावं असं वाटतं. आणि काय हो? सतत काय हो? हाणामारी करावी अशी वाटते. हरवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी. आणि सगळ्या नाना खोड्या करायच्या हो. अहो एवढी खोडकर माणसं असतात समर्थ म्हटले की एखाद्यानं सायकल उभा केलेली असले ना, त्याची काय करायची हो? हवा घालवून टाकायची. त्याचे पुंगळे काढून बाजूला फेकून द्यायची. गाडी असेल एखाद्याची तर त्याचं पेट्रोल चावी वगैरे लावलेली असेल चुकून तर ती चावी कुठंतरी फेकून द्यायची. नाना खोड्या समर्थ म्हटले. अरे समर्थ म्हटले वयानं वयस्कर झाले तरी खोड्या करायचे राहत नाही तो. समर्थ म्हटले मग देव काय करेल हो? एक दिवस तुमची खोडी करेल ना. देव पण उचलून घेऊन जाईल ना लगेचच. म्हणजे देव नाही घेऊन जाणार, कोण जाणार हो? यमदूत घेऊन जातील आणि चांगलं सरळ करतील समर्थ म्हटले. एवढ्या खोड्या करतंय, वय झालं तरी त्या खोड्या करायच्या सोडत नाही हो. मग समर्थ म्हटले हे काय आहे? करंट लक्षण आहे हो. त्याला सतत भांडणाचं नाद. काय फोडू काय तोडू असंच होतं. सदैव काय करतं समर्थ म्हटले? हरवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. चांगल्या माणसाची संगत कधीच धरणार नाही. अहो काही म्हणजे सत्संगामध्ये असतील, बैठकीमध्ये असतील, अशा लोकांची संगत त्याला अजिबात आवडत नाही. समर्थ म्हटले त्याला चांगल्या माणसाची संगत कवाच आवडत नाही. ते कशात जाऊन बसणार हो? जिथं त्याच्या विचारांना खतपाणी दिलं जातं अशाच ठिकाणी जाऊन बसतं ना. म्हणजे त्याला तशी संगत आवडते. मग समर्थ म्हटले अशा ही सगळी लक्षणं कोणाची आहेत? करंट लक्षणं आहेत. चाटगडी मिळवले कुकर्मी मित्र केले खट नट एकवटले चोरटे पापी. बघा समर्थ म्हटले चाटगडी मिळवले. बघा जे चावट आहेत म्हणजे जे बघा असे मित्र जोडतो की जे काय आहेत चावट आहे. त्यांना बोलणं भाषा कशी लागते हो? चावटपणाची भाषा लागते.
आणि ते कसे असतात कुकर्म. म्हणून समर्थ म्हटले ना, आता काय ऐकायला मिळतं ना आपल्याला, 4-4 5-5 काय केलं हो, अत्याचार केला मुलींवरती. समर्थ म्हटले मग हे काय केले, कुकर्मी मित्र केल्यामुळं हे घटना घडल्या ना. एकत्र येऊन काय करावं समर्थ म्हटले ते तर सारासार विचार कळला पाहिजे ना. असं कुकर्म केलं तर फासावर जाण्याची वेळ येईल समर्थ म्हटले. म्हणून प्रत्येक मुलांनी सावध राहा. मित्र कसाही असू द्या, मित्र संगत धरायची समर्थ म्हटले, पण बघूनच संगत धरायची हो. कारण का हो, एखादं कर्म केलेलं नसेल तरी देखील अशा कुकर्मी मित्राबरोबर जर आपण असू तर आपणही त्यात ओहले जाऊ शकतो. म्हणून समर्थ म्हटले संगती धरताना उत्तमाची संगती धरता आली पाहिजे हो. म्हणून समर्थ म्हणतात की चाट गडी मिळवले हे करंट्याचं लक्षण आहे. मित्र करतानाच कसे केले हो, चावट, ज्यांना घाण बोलायला वगैरे आवडतं, असं वेगळी भाषा वापरायला आवडते, असे मित्र केले, कुकर्मी मित्र केले. खटनट एकवटले चोरटे पापी. आणि काय केलं हो, सगळे एकवटतात मित्र. असे मित्र सगळे एकत्र येऊन काय करतात हो, पापच करतात ना. एकड चोरटे पापी, चोऱ्या करायला. बघा, मित्राची संगत जर चांगली नसेल तर काय शिकवतात हो हे मित्र, चोरी करायला शिकवतात, नाना कुकर्म करायला शिकवतात समर्थ म्हटले. हे कशामुळं घडतं समर्थ म्हटले, हे खतपाणी संगतीत भेटतं हो. म्हणून संगतीच उत्तमाची असेल तर असं काय घटना घडणारच नाही हो. परंतु संगती कुकर्मी मित्रांची केली तर समर्थ म्हटले जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही हो. कारण कुठल्याही वाईट कर्माचा शेवट, किती पाप केलं तरी त्याची शिक्षा ठरलेली आहे हो. जर तुम्ही एखादं वाईट कर्म केलं जे समाजाला काय हितकारक नाही, असं कर्म जर तुमच्या हातून घडत असेल तर त्याची शिक्षा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, कोणतंही कर्म करताना आपल्याला काय शिक्षा मिळू शकते या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. असल्या खटनट मित्रांमध्ये असला विचार अंतरी येत नाही हो. चांगला मित्र समजून सांगू शकतो की रे असं काही वाईट कर्म करू नको, त्या मुलीला काय करू नको, जबरदस्ती करू नको, या गोष्टीमुळं तुला फाशीची शिक्षा होऊ शकते, असा सांगणारा जर मित्र असेल तर तो जाईल का हो वाईट मार्गाला. परंतु समर्थ म्हटले मित्रच मिळून असं काहीतरी कांड वेगळं करतात समर्थ म्हटले, मग या पापाची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हटले एकवटले खटनट चोरटे पापी. समर्थ म्हटले यासाठी चोरटी पापी असले खटनट बावळट अशा मित्रांच्या नादी लागायचं नाही. म्हणजे हे लक्षण टाळायचं लक्षण आहे हो. कारण का हो, करंट्याचं लक्षणच लय बेकार आहे समर्थ म्हटले. त्याला काय आवडतं, कुकर्मच आवडतं. समर्थ म्हटले ही ओवी कुणाला लागू पडते हो, चाट गडी मिळवले कुकर्मी मित्र केले खटनट एकवटले चोरटे पापी. समर्थ म्हटले की या ओवीचा अर्थ समजून घेण्यासाठी, त्याची प्रचिती येण्यासाठी बघा काय बघायचं हो, ह्या द्रौपदीचं वस्त्रहरण केलेला प्रसंग बघा. समर्थ म्हटले मालिकेमध्ये दाखवलाय ना हो, तो प्रसंग बघा. अहो मित्र सगळे कसे आहेत हो, पापी. आणि ह्या पापी मित्रांच्या संगतीत कोण बसलाय, पुण्यवान कर्ण बसलाय, दानशूर कर्ण बसलाय. आणि त्या दानशूर कर्णानं देखील त्या मित्रांबरोबर मिळून पापकर्म केलं का नाही हो. म्हणजे एखाद्या स्त्रीचा अवमान होतोय, अपमान होतोय, त्या ठिकाणी त्यानं विरोध करायला पाहिजे होता. तू खूप मोठा योद्धा होता, तू दानशूर कर्ण आहेस, तू चांगल्या कर्मातला होता, तरी देखील वाईट संगती भेटली ना. समर्थ म्हटले मित्र कसले होते, कुकर्मी, वाईट पापकर्मे, चोरटे पापी होते ना मित्र. कोण हो मित्र, दुर्योधन, त्याचे भाऊ म्हणजे कौरवांच्या संगतीत आल्यामुळं हा देखील क्षणार्धासाठी समर्थ म्हटले सगळे सदैव लक्षण सोडून दिलं नव्हतं तिथं आणि त्यांच्याच कर्मामध्ये सामील झाला समर्थ म्हटले. मग कुकर्म मित्र केल्यानंतर काय झालं हो समर्थ म्हटले, विनाश झालाच ना. एवढी कर्णकुंडले, एवढं त्याचं काय होतं हो, त्याला वस्त्र कसं होतं हो त्याचं, की एवढं त्याला सगळं असताना देखील तो काय करू शकला नाही हो, विजय प्राप्त करू शकला नाही. काय याचं कारण काय
तर कुकर्मी मित्र केले. आणि काय हो खटनट एकवटले कशासाठी? एक चोरटे पापी. समर्थ म्हटले संगतीतच जाऊन कोणाच्या बसला? पाप्यांच्या संगतीत जाऊन बसल्यामुळं कर्णाचा विनाश झाला. समर्थ म्हटले नाहीतर कर्ण असा माणूस होता. अहो कर्ण जो कशाचा अंश होता व सूर्याचा अंश, ज्याला कुणीही हरवू शकत नव्हतं, एवढी ताकद त्या कर्णामध्ये होती. परंतु कर्म चुकलं कुठं? समर्थ म्हटले कर्म एकच चुकलं. समर्थ म्हटले चुकीच्या संगतीत जाऊन बसला हो. अधर्म सुचला ना. नेहमी अधर्म करायला शिकला ना, तो अधर्माच्या बाजूला गेला की अधर्मीच झाला ना. देवानं सांगितलं हो कर्णाला, श्रीकृष्ण स्वारीनं 1000 वेळा त्याला सांगितलं की नको कर्णा, तू काय कर, त्या अधर्माची बाजू सोडून तू धर्माकडे ये, इकडं पांडवांकडे ये आणि इकडून लढ. तुला जे जे काय तुझं आतापर्यंत झालंय ना वाईट कर्म, ते सुद्धा मी माफ करतो. तरी देखील कर्णानं ऐकलं का हो? साक्षात परमेश्वर सांगायला आला तरी देखील त्याला ओळख घेता आली नाही. त्यानं शेवटपर्यंत ते कुकर्मी मित्राला सोडलं नाही. मग तो कुकर्मी मित्र बरोबर घेऊनच मेला ना. म्हणून समर्थ म्हटले कुकर्म करायचं म्हणजे कुकर्म केलं ते बी कुणाबरोबर? मित्रांबरोबर केलं ना. आज एका पवित्र स्त्रीचं वस्त्रहरण होतंय हे लक्षात येऊन सुद्धा त्यानं ते थांबवलं का हो? उलट मजा घेतली. समर्थ म्हटले हे चुकीचं आहे, हे शाप चुकीचं आहे. समर्थ म्हटले म्हणून समर्थांनी ओवीच लिहून ठेवली हो की 4 गडी मिळवले, कुकर्मी मित्र केले, खटनट एकवटले, चोरटे पापी. हो हे सगळ्या उपमा त्या कौरवांच्या बाजूला लागू पडताय. समर्थ म्हटले आणि अशा खटनट कुकर्मी पापी चोरटे पापी लोकांच्यात जाऊन कोण बसला? कर्ण. मग सत्कर्मी असून देवाचा अंश असून देखील त्याचा विनाश झाला ना. सगळ्या विद्या येत होत्या हो, त्याच्यासारखं शूरवीर कोणच नव्हतं. अर्जुन सुद्धा देव म्हटले ना अर्जुनाला, अरे अर्जुना तू त्या कर्णासमोर काहीच नाही म्हटले ना. परंतु कर्ण चुकला कुठं? समर्थ म्हटले ह्या अशा चोरट्या पापी मित्रांच्या संगतीत जाऊन बसला हो. म्हणून मित्र करताना संगत धरताना उत्तमाची संगती धरता आली पाहिजे हो. संगतीवर सगळा कार्यभाग अवलंबून आहे. समर्थ म्हणले म्हणून सदा संगती सज्जनाची धरावे. सांगितलं ना समर्थांनी, सदा संगती सज्जनाचीच धरावी. कारण का हो? हे मित्र आपल्याला रसातळाला नेल्याशिवाय राहत नाही तो. असले करंट लक्षण असणारे मित्र रसातळाला नेल्याशिवाय आपल्याला राहणार नाहीत. मग आपण किती शूरवीर असू द्या, किती पुण्यवान असू द्या. समर्थ म्हटले आधी पुण्यवान होता कर्ण, पण कुकर्मी लोकांच्यात जाऊन पापी लोकांच्यात जाऊन तोही काय झाला हो? पापी झाला ना. समर्थ म्हटले कर्मच त्यांच्याबरोबर केली ना पापकर्म. म्हणून समर्थ म्हटले कर्णासारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की अशा संगतीत जाऊ नका. जिथे काय घडेल पाप घडेल अशा संगतीत चुकूनही जाऊ नका. कुठल्या संगतीत जावं? समर्थ म्हणतात हो सदा संतांच्या संगतीत बसता आलं पाहिजे हो. ज्याच्या संगतीने आपल्याला काय होईल हो? सदैव लक्षण आपल्या अंगी येईल, आपण सत्कर्म करायला लागू. असं काय पाहिजे? समर्थ म्हटले अशी संगत पाहिजे हो. आता संगत समर्थ म्हटले की संगतीवरून समर्थांनी सांगितलं की पक्ष्यांना सुद्धा, अहो 2 पोपट होते, दोघं सख्खे भाऊ. समर्थ म्हटले आणि त्या दोघांना संगत कशी भेटते त्याच्यावर अवलंबून आहे ना. समर्थ म्हटले की बाबा रे 2 पोपट एकाच टायमिंगला जन्मलेले सख्खे भाऊ, एक पोपटाला कोण नेतो हो? साधू उचलून नेतो, एका पोपटाला गुंड उचलून नेतो. समर्थ म्हटले साधूच्या संगतीत असणारा पोपट कोणी आलं की काय म्हणायचं? या बसा पाणी प्या. आणि एवढं बोलायचा हो तो पोपट, नम्रतेत बोलायचा. कारण साधूंची वाणी कशी होती व नम्र होती. ते प्रत्येक अतिथीला आदराने म्हणत या बसा पाणी प्या जेवण करा असं बोलायचे. तसाच तो पोपट बोलायला शिकला हो. समर्थ म्हटले ज्या गुंडाने तो पोपट नेला होता तो पोपट काय बोलू लागला हो? समर्थ म्हटले कोणी आलं की त्याला धाडाधड शिव्या द्यायचा हो. कारण का हो? शिव्या द्यायला कोणाच्या संगतीमुळं शिकला होता हो?
या गुंडाच्या संगतीमुळे तो शिव्या वाईट शब्द बोलायला शिकला होता. कुणी आलं की तोही पोपट धडाधड शिव्या द्यायचा हो. जसं मालक देत होता तसंच ती पोपट देत होता. मग संगत, समर्थ म्हटले इथं संगत फार महत्त्वाची आहे. ज्या सख्खे भाऊ जरी असले पण संगत ज्याला जशी मिळाली तसं त्याची काय झाली व प्रगती झाली ना. म्हणजे वाईटाची संगती मिळाली की तो वाईटच बोलू लागला, चांगल्याची संगत मिळाली की तो चांगलं बोलू लागला ना. म्हणून समर्थ म्हटले आपला सगळा कार्यभाग कशावर अवलंबून असेल तर संगतीवर अवलंबून आहे हो. समर्थ म्हटले म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी, कारण या कलियुगामध्ये संगत फार महत्त्वाची आहे हो. प्रत्येक युगामध्ये संगतीचा परिणाम दिसून आलाय ना हो. समर्थ म्हटले म्हणून संगत ही कशी असावी, उत्तमाची संगत असावी हो. ज्याशी त्याशी कळकटा, सोये सदाचे चोरटा, पर घातकी धाटा मोठा वाटा पाडी. ज्याशी त्याशी कळकटा, समर्थ म्हटले अंतरी सगळी घाण भरलेली, सगळं अंतरी कसा असतो चोरटा आणि परघातकी. समर्थ म्हटले कधी घातपात करेल याची काय नसते, गॅरंटी नसते. असे करंट लक्षण असणारे काय असतात, माणसं असतात. वाटापाडी, समर्थ म्हटले की जिथं जा येऊ नये तिथे जातो, जिथं जायचं नाही अशा ठिकाणी काय पाडतं, रस्ता पाडतं ना. म्हणून समर्थ म्हटले असल्या संगतीत छत्रपती शिवाजी महाराज चालले होते. एकच दिवस गाणं बघायला गेले हो, नाच गाणं बघायला गेले. कुणाच्या संगतीत जाऊन हे वाटापाडी वाट दाखवली होती. कुणाला, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा असली वाईट संगतीची चुकीची वाट दाखवली होती. परंतु त्याच संध्याकाळी जिजामातांच्या लक्षात आलं की काय छत्रपती गाणं बघायला गेलेत. त्यांनी काय केलं, स्वतः पायात काय बांधलं, स्वतः पायात घुंगरू बांधले. छत्रपती येण्याची वाट बघत बसल्या आणि छत्रपती आले त्यावेळेस जिजामाता काय म्हणाल्या हो, शंभूराजे तुम्हाला उद्यापासून म्हणजे शिवाजी तुम्हाला उद्यापासून कुठेही जायची गरज नाही. आजपासून आम्हीच काय करू, घुंगरू बांधून तुमच्यासमोर नाचतो. हे बघा घुंगरू आम्ही पायात बांधलेत. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षमा मागितली आणि काय सांगितलं हो, मी इथून पुढं कधीही म्हणजे जिजामाता काय म्हटल्या हो की बाबा नाचणारी स्त्री कुणाची तरी आई बहीण आहेच ना, मग मीच तुझ्यासमोर नाचले तर काय वाईट आहे. या गोष्टीमुळं छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटले हो, खूप असं शरम वाटली. आणि त्या एका गोष्टीच्या शिकवणीमुळे, शिकवण फार महत्त्वाची आहे समर्थ म्हटले, एका गोष्टीच्या शिकवणीमुळे छत्रपतींनी काय केलं हो, कधीही आयुष्यात एकमेव राजा असे झाले की ज्यांनी आपल्या दरबारात एकही स्त्री नाचवली नाही हो, स्त्रीचा कधी अपमान केला नाही. इथे एका प्रसंगामुळे मग समर्थ म्हणतात की बाबा रे, की केवढं मोठं हे आहे हो, म्हणजे संगतीचा परिणाम फार मोठा होतो. स्वराज्य घडवायचं होतं. जिजामातांनी ओळखलेलं की छत्रपती जर अशा वाईटांच्या संगतीत गेले तर घडवू शकणार नाही स्वराज्य. म्हणून कायमचा तोडगा काढला हो, कायमचा तोडगा काढला कोणी, जिजामातांनी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्या तोडग्यासारखं काय केलं हो, आचरण आत्मसात केलं. म्हणून स्वराज्य घडलं हो. म्हणून समर्थ म्हणतात की ज्याशी त्याशी कळकटा, स्वये सदाचा चोरटा, परघातकी धाटा मोठा वाटा पाडी. अहो नको त्या वाटेला घेऊन जातात हो, नको त्या वाटेला घेऊन जायचं. आणि स्वये सदाचा चोरटा, समर्थ म्हटले सदा काय हो, चोरटा ना. म्हणून समर्थ म्हटले परघातकी धाटा मोठा, कधी घातपात एखाद्याचा करल सांगता येत नाही, अशांपासून सावध राहता आलं पाहिजे हो. हे करंट लक्षण आहे. समर्थ म्हटले गोड तोंडात साखर नुसती, किती गोड बोलतात हो, आणि माणसं काय करतात हो, घातपात करतात. समर्थ म्हटले म्हणून अशांपासून सावध राहता आलं पाहिजे, कळलं पाहिजे हो. समर्थ म्हटले आपल्याला काय, म्हणजे आपल्याला देखील काय पाहिजे, कळलं पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हटले ज्याशी त्याशी कळकटा,
सोये सदाचा चोरटा, परघातकी धाटा मोठा वाटा पाडी. दीर्घ सूचना सुचेची ना, न्यायनीती हे रुचेना, परी अभिलाषी वासना निरंतर. नेहमी वासना कशी हो, परद्वार दिसतं ना. एखाद्याला सवयच आहे, आपली पत्नी कितीही सुंदर असली तरी दुसऱ्याच्या पत्नीकडे बघत बसायचं. समर्थ म्हटले पर अभिलाषी वासना निरंतर. म्हणजे समर्थ म्हटले त्याला कोणी काय शिकवलं तरी काय कळत नाही, न्याय नीती काय असते हे काही रुचत नाही, आणि सदैव काय हो इतरांच्यामध्ये वासना गुंतलेली असते. मग हे काय पुरुषालाच लागू पडतं असं नाही. समर्थ म्हटले स्त्रीला सुद्धा लागू पडतं. स्वतःचा राजबिंडा पती जरी असेल तरी दुसऱ्यांच्या पतींवरती काय जाते हो, नजर जाते. समर्थ म्हटले समर्थ म्हटले चुकीचं आहे ना, चुकीचं आहे. म्हणून समर्थ म्हटले दीर्घ सूचना सुचेची ना, न्याय नीती ही रुचेना, पर अभिलाषी वासना निरंतर. म्हणून समर्थ म्हटले वासना नेहमी कशी पाहिजे हो, वासना नेहमी कशी पाहिजे, उत्तमाची पाहिजे हो. म्हणून सद्वासना पाहिजे. समर्थ म्हटले सद्वासना पाहिजे हो, दुर्वासना नको. समर्थ म्हटले कारण का हो, चुकीची वासना असेल तर काय होणार आहे हो, चुकीचं जर असेल तर काय होणार आहे हो, शेवटी विनाशच होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले ज्या लोकाला दीर्घ सूचना कितीही सुचवलं की बाबा वाईट मार्गाला जाऊ नका, तुम्ही जर काय व्यसन केलं तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. कारण प्रत्येक घटकावरती लिहिलेलं असतात ना हो, याच्यामुळे हा अपाय होतो शरीराला, तो अपाय होतो शरीराला. ते तरी देखील तो काय करतो, ते खायचं सोडत नाही. म्हणजे दीर्घ सूचना आधीच सांगितलेली असते तरी देखील त्याला कळत नाही. न्यायनीती काय असतं हे काही माहीत नाही. कारण का हो, ते नीतीनं कधी वागतच नाही आणि नेहमी वासना अंतरी. मग अशा लोकांचा काय उपयोग नाही हो. हे सगळी कशाची लक्षणं आहेत, करंट्याची लक्षणं आहेत. आळशे शरीर पाळले, परंतु पोटे विण गेले, सुडके मिळेनासे झाले पांघराया. आळशे शरीर पाळले. बघा समर्थ म्हटले आळस किती आळस असावा. एक जण इतका आळशी असतो की त्याला आई काय करायची हो, 2 टाईम भरवायचे हाताने, आणि त्याचं आयुष्यच असं चाललेलं, निवांत झोपायचा, खाल्लं हाताने कधी खात नव्हता, आयतं खायचा. म्हणजे कोणी चारलं तरच खायचा, कोणी पाणी दिलं तरच प्यायचा. आता आई होती, ती आई काय करायची, जोपर्यंत आई होती तोपर्यंत 2 टाईम खायला घालायची, म्हणजे स्वतःच्या हाताने भरवायची, पाणी पाजायची, तर तो पाणी प्यायचा, चारलं तरच खायचा, नाहीतर झोपून राहायचा. समर्थ म्हटले जांभळ झाडावरचं एखादं फळ जरी पडलं अंगावरती तरी तो हात लावून खात नव्हता. समर्थ म्हटले कधी कुणी हातोंडात दिलं तरच खायचा. समर्थ म्हटले मग आळशे शरीर पाळिले, परंतु पोटे विण गेले, सुडके मिळनासे झाले पांघराया. समर्थ म्हटले आळसानं शरीर पाळल्यामुळं त्याची अवस्था काय झाली हो, की काहीच नाही. समर्थ म्हटले की साधंच काय हो, ब्लँकेटसुद्धा झोपायला मिळत नाही. कशामुळं, आळस करून बसला, झोपून दिवस काढले. तर समर्थ म्हटले की मिळणार आहे का हो, काहीच मिळणार नाही. आई होती तोपर्यंत त्या व्यक्तीला जेवायला घातलं आणि एक दिवस आई त्याला सोडून गेली, म्हणजे मरून गेली. आणि नंतर कोणी आता 2-3 दिवस घातलं म्हटले सर्वांना, ज्यांना माहीत होतं त्यांनी. परंतु नंतर लोकांनी काय केलं हो, दुर्लक्ष केलं. मग समर्थ म्हटले परंतु पोटे विण गेले. अहो हातसुद्धा उचलत नव्हता ना हो, तो खाण्यासाठी हातसुद्धा उचलत नव्हता. धडधाकट शरीर दिलं होतं, पण आळसच इतका की तो हात उचलून त्याला काय करतात, खाऊ वाटत नव्हतं, जेवण खाऊ वाटत नव्हतं. मग समर्थ म्हटले तोही काही दिवसांनी गेला हो. कारण का हो, पोटे विण गेला, पोटात अन्नच नाही गेलं तर जगणार कसं आहे. म्हणून समर्थ म्हटले की बाबा रे, आळस सोडून दे आणि कार्यरत राहो. आळशे शरीर पाळी, अखंड कुशी कांडोळी, निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी. आळसे शरीर पाळी. समर्थ म्हटले आळसाने जर शरीर पाळलं तर कुठलंच कार्य होत नाही हो. अखंड सारखं काय शोधतं हो, उशी शोधतं. समर्थ म्हटले कुशी आणि उशी म्हणजे नेहमी त्याला काय वाटतं हो, झोपावंसं असं वाटतं ना. निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी, आणि स्वतः आळस असतो आणि दुसऱ्यालाही काय करतो,
त्या म्हणजे झोपायला भाग पाडतो समर्थ म्हटले. म्हणजे एकदा जांभळी एकाला आली की सगळे सगळ्याला जांभळी येते आणि सगळे काय होतात झोपाळूसारखे करतात ना. म्हणून समर्थ म्हटले की बाबा आळसे शरीर पाळी अखंड खुशी कांडोळी निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी जनासी मित्री करीना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. काय सांगितलं जनासी मित्री करेना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे आवरेना कोणी एकाशी. त्याचं कुठलं मित्र नसते, चांगले मित्र कुठलेच नसतात समर्थ म्हणले. आणि नेहमी काय बोलतो मोठ्या आवाजात गरजून बोलणार आणि मूर्खपणे आवरेना कोणी एकाशी. आणि कुणाचं काय म्हणणं ऐकतही नाही आणि कुणाला आवरतही नाही. समर्थ म्हटले आपल्याच भ्रमात नेहमी आपल्याच काय नादात. म्हणून समर्थ म्हटले जनाशी मित्रे करीना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे आवरेना कोणी एकाशी. समर्थ म्हटले जो माणूस कठीण शब्द वापरतो अशाचे मित्र कमीच असतात. अशा व्यक्तींशी कोणी मैत्री करायला जात नाही कारण का शब्दच कठीण असतात ना. आणि अशा लोकांशी कुकर्म्याशी मैत्री कोण करतो कुकर्मीच करतो ना. कारण समर्थ म्हटले कौरवांनी पांडवांशी कधी मैत्री केली नाही, परंतु जे सगळे अधर्मी राजा होते त्या सर्वांची मैत्री त्यांची. म्हणजे समर्थ म्हटले की अशी माणसं असतात समाजात. आपण बघतो की ते नुसतं गर्जना करतात कुणाचं काय ऐकत नाहीत. त्यांचं कुणी मित्र नसतं, म्हणजे चांगले मित्र कुणी नसतं आणि त्यांच्या तोंडात नेहमी कठीण शब्द असतात. समर्थ म्हटले कठीण म्हणजे काय शिव्याशिवाय बोलतच नाही. मग अशा लोकांचं काय अर्थ आहे समर्थ म्हटले हे सगळे काय आहेत करंट लक्षण. पवित्र लोकामध्ये भिडावे ओंगळामध्ये निशंक धावे सदा मनापासून भावे जननिंद क्रिया. पवित्र लोकामध्ये भिडावे अशा लोकांचं काम काय असतं समर्थ म्हटले जी लोक उत्तम कर्म करतात पवित्र लोक आहेत त्यांनाच काय करायचं नावं ठेवायचं. म्हणजे समर्थ म्हटले पवित्र लोकांना जर नावं ठेवत असेल तर विस्तवावर चालल्याप्रमाणे ओंगळामध्ये निशंक धावे. समर्थ म्हटले अरे आपण नादाला कोणाच्या लागतोय हे त्याला कळतच नाही सदा मनापासून त्याला काय आवडते जननिंद क्रिया. समर्थ म्हटले सर्वांची निंदा करायला आवडतं जी लोक परमार्थ करतायत त्यांना नावं ठेवायची चवड्यावर बसायचं. आज 4-5 मित्र तसलेच सेम तसेच आणि काय करायचं नावं ठेवत बसायचं. आला वाटतं ह्याला काय कामधंदा आहे का नाही. ह्याला काय कामधंदा आहे समर्थ म्हटले दुसऱ्याचं वाकून बघायचा. म्हणजे समर्थ म्हटले जो उत्तमाचं कर्म करतोय त्याला सुद्धा नावं ठेवायची त्याची निंदा करायची. कुठल्या पुरुषाची निंदा करायची कुठल्या स्त्रियांची निंदा करायची. हे समर्थ म्हटले फक्त पुरुषाला लागू पडत नाही म्हटले स्त्रियांना सुद्धा लागू पडतंय ना. म्हणजे कधी परमार्थ करायचं नाही, चांगलं कर्म करायचं नाही, पवित्र राहायचं नाही, काय नाही, सगळीकडे शेण खाऊन यायचं समर्थ म्हटले आणि नावं कोणाला ठेवायची जो चांगल्या कर्मात सत्कर्मात उभा आहे अशा व्यक्तीला नेहमी नावं ठेवत बसायचं. समर्थ म्हटले अशा गोष्टीचा काय नाही समर्थ म्हटले काही उपयोग नाही. पवित्र लोकामध्ये भिडावे ओंगळामध्ये निशंक धावे सदा मनापासून भावे जननिंद क्रिया. तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी. काय सांगितलं तेथे कैचा परोपकार. तिथं कसला परोपकार आलाय केला बहुतांचा काय संहार. तिथं परोपकार नाही काय नाही. अनेक लोकांना काय केलेलं असतं तशा माणसांनी मारलेलं असतं आणि काय केलेलं असतं पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी. सांगता येणार नाही इतकं पाप केलेलं असतं समर्थ म्हटले. सगळंच पापच करत आलेलं असतं. म्हणजे सगळ्यांचा संहार करून काय सगळा पापच करत आलेला असतो. अशा लोकांना सुद्धा समर्थांनी कशात आणलंय परमार्थात आणलंय. एवढे कर्माने घाण असणारी माणसं सुद्धा देवाच्यात ताकद असते देवाच्यात ताकद असते काय की एखाद्याला सुधरवायचं, परंतु त्या माणसानं ऐकलं पाहिजे आता वाल्या कोळी गोष्ट माहीत आहे आपल्याला सगळ्याला. वाल्या कोळी काय करायचं 7 रांजण भरले होते पापाचे. रांजण काय बारके नव्हते समर्थ म्हटले खूप मोठे रांजण होते
आणि एक पाप केलं की तो काय करायचा हो, वाळू एवढा खडा त्या रांजणामध्ये टाकायचा. असे 7 रांजण त्यानं आपल्या पापाचे भरले होते हो. तरी देखील समर्थ म्हटले, एक दिवस नारद मुनी आले आणि नारद मुनी काय म्हणाले, एवढं पाप केलंय तुम्ही वाल्या कोळी, तू एवढं पाप केलंय, जा घरच्यांना विचारून ये, या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात काय. वाल्या म्हटला, साहजिकच सहभागी आहेत, त्यांच्यासाठीच तरी मी एवढं करतोय ना, एवढं सगळ्यांना मारून मी काय करतोय, घरच्यांसाठीच कमवतोय, मग साहजिकच माझ्या पापामध्ये ते काय आहेत, सहभागी आहेत. आत्ता जाऊन विचारून येतो म्हटला. गेला वाल्या कोळी आणि विचारलं, आई वडिलांना विचारलं, मी आतापर्यंत केलेल्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात काय. त्यावर आई वडील म्हणाले, अरे आम्हाला सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे, आम्ही तुला पाप कर्म कर म्हणून म्हटलेलो नाही, तू तुझ्यासाठी केलेलं आहे, आम्हाला माहीत नाही, आम्ही तुझ्या पापामध्ये सहभागी नाही. परत पत्नीकडे गेला, पत्नीनंही तेच उत्तर दिलं. मुलांकडे गेला, मुलंही म्हटली, आम्हाला सांभाळणं हे तुमचं कर्तव्य आहे, आम्ही तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. पत्नी देखील म्हणाली ना, हो मीही तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. वाल्या कोळ्याला कळून चुकलं की आपण ज्यांच्यासाठी एवढं कष्ट केलं आतापर्यंत, ते देखील आपल्या पापामध्ये सहभागी नाहीत. म्हणून त्या क्षणी वाल्या कोळाने चरण धरले, कोणाचे हो, नारद मुनींचे चरण धरले आणि सांगितलं, या पापामधून मुक्त होण्यासाठी मला काय दाखवा, मार्ग दाखवा. त्यावर नारद मुनी म्हणाले ना, तुला जर ह्या पापातून मुक्ती हवी असेल तर राम नामाचा जप कर. त्याला रामसुद्धा म्हणता येत नव्हतो, कारण त्याला नेहमी सवयच काय हो, मरा आणि मारा, मरा आणि मारा एवढे 2च शब्द येत होते. नारद म्हणाले, अरे मरा मरा म्हटलं तरी चालतंय, पण ते अंतःकरणापासून म्हण. म्हणून समर्थ म्हटले, परेपासून मरा मरा म्हणायचा, ते पुढं वाणीमध्ये काय आलं हो, राम राम म्हणून आलं. म्हणून समर्थ म्हटले की बाबा रे, एखादी गोष्ट सोडायची म्हटलं तर सहज शक्य आहे, वाल्या कोळे एवढी तरी पाप कोणी केलेली नाही आहेत. म्हणून समर्थ इथं सांगितलं ना, ते कैचा परोपकार केला बहुतांचा संहार, पापी अनर्थी अपस्मार सर्व बद्धी. अहो सगळ्यांचा संहार केला ना हो, कुणी, त्या वाल्या कोळ्याने केला ना, पापच पाप केलेलं, परंतु त्या पापाचाही काय केली व पापाचाही विनाश झाला ना. समर्थ म्हटले, देहाचं वारूळ झालं आणि नंतर देह नवीन तयार झाला ना हो. मग सगळ्या पापाचा काय झाला हो, संहार झाला. शब्द सांभाळून बोलेना, आवरिता आवरेना, कोणी एकासी मानेना बोलणे त्याचे. अहो समर्थ म्हटले, करंट लक्षण म्हणजे काय हो, शब्द सांभाळून बोलेना. शब्द, समर्थ म्हटले, शब्द बोलता आले पाहिजेत हो, विचार करून बोलता आले पाहिजेत, परंतु तो कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही की आपण कुठल्या स्थानावर उभा आहे, आपण काय बोलतोय याचं त्याला काय नसतं. समर्थ म्हटले, भानच नसतं. आवरता आवरेना, कोणी एकाशी नाही, म्हणजे कोणी एकाशी मानेना बोलणे त्याचे. आणि कितीही आवरलं तरी तो कोणालाही आवरत नाही आणि कोणाचं बोलणंही तो ऐकून घेत नाही. समर्थ म्हटले, स्वतःच खरं करतो, स्वतःच काय करतो, खरं करतो. कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकाशी सख्य नाही, विद्या वैभव काहीच नाही उगाची ताटा. कोणी एकास विश्वास नाही. समर्थ म्हटले, त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही, कोणी एक सुद्धा चिटपाखरू सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कोणी एकाशी सख्य नाही, कोणाशीच चांगलं नाही हो. समर्थ म्हटले, सख्य निदान भगवंताशी तरी सख्य असावं, परंतु ह्याचं सख्य कोणाशीच नसतं. विद्या वैभव काहीच नाही उगाची ताटा. समर्थ म्हटले, ना कुठली डिग्री नसते, ना शिक्षण नसतंय, आणि ना काही वैभव नसतंय. समर्थ म्हटले, श्रीमंत नाही, काय नाही, आणि उगाच काय हो, ताटा म्हणजे अहंकार नुसता असतो त्याच्याकडे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐसी ही विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. बघा, त्याला सांगितलं ना की बाबा बहुतांची अंतरे राखावीत, जेणेकरून भाग्य येते तदनंतरे. इतरांची अंतरं राखली तर आपोआप आपल्याकडं काय येते, चालून श्रीमंती येते. ऐसी ही विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. समर्थ म्हटलं, असलं विवेकाचं तो ऐकणार नाही. कारण का हो,
त्यानं ठरवलेलंच असतं ना. त्यानं काय केलेलं असतं, ठरवलेलंच असतं की काय, मी कुणाचं ऐकणारच नाही, कुणाचं ऐकणारच नाही. म्हणून समर्थ म्हटले की बाबा रे, सर्वांची अंतरे राखावी बहुताची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐशी ही विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. विवेकाचं ऐकता आलं पाहिजे. समर्थ म्हटले विवेकाचं काय करता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. स्वये आपणास कळेना, शिकवले ते ऐकेना, तयास उपाय नाना काय करीती. स्वये आपणास कळे, समर्थ म्हटले स्वतःला काय कळत नाही, दुसरं सांगतंय म्हणजे दुसरं शिकवतंय ते ऐकत नाही. मग समर्थ म्हटले त्याला कितीही उपाय केले तर काय उपयोग आहे. एखादा माणूस असतो बघा, काय काय करतो, मग समर्थ म्हटले की त्याला स्वतःला काहीच कळत नाही आणि शिकवायला गेलं तर तो ऐकत नाही. सोये आपणास कळेना, शिकवले ते ऐकेना, तयास उपाय नाना काय करते. समर्थ म्हटले त्याच्या आपल्याकडे भरपूर उपाय आहेत त्याला सुधारवण्यासाठी, परंतु तो ऐकतच नाही. मग त्याला असे उपाय काय करणार आहेत, उपयोगच नाही ना अशा उपायांचा. कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडिला संदेही अनुमानाचे. कल्पना करी उदंड काही, समर्थ म्हटले कल्पना तर नाना कल्पना करत असतो, परंतु प्राप्त काहीच होत नाही. अखंड पडला संदेही अनुमानाचे, सदैव कशात पडतो, विचारात पडतो ना, संदेहात संशयात पडतो म्हणले समर्थ म्हटले. कारण का हो, नाना कल्पना करतो. समर्थ म्हटले कल्पना किती कल्पना कराव्यात. एक जण काय करतो कल्पना, समर्थ म्हटले आणली बाजारातून अंडी आणलेली असते, कोंबडी वाचवायची असते त्याला, एक कोंबडी आणतो, 21 अंडी आणतो आणि बसतो म्हणले. समर्थ म्हटले पुढं मांडलेलं असतं, अंडी कोंबडी मांडलेली असते, झाकून ठेवलेली असते. आणि समर्थ म्हटले काय करतो तो, की कल्पना करायला सुरुवात करतो की बाबा मी काय आणीन, मी आता काय करीन, एवढे अंडे आणलेत, कोंबडी आणली, आता काय करीन, ह्या कोंबडीचे पिल्ले काढीन, माझ्याकडं किती 21 पिल्लं तयार होतील, त्या पिल्लाच्या 21 कोंबड्या तयार होतील, ही एक कोंबडी 22 कोंबड्या तयार होतील, त्या 22 कोंबड्या अंडी घालतील, परत त्या कोंबड्या काय करेन, समर्थ म्हणतो म्हणला मी परत त्या कोंबड्यापासून आणखीन पिल्ले तयार करीन, मग माझ्या अशा हजारो कोंबड्या तयार होतील, आणि हजारो कोंबड्या तयार झाल्या की मी काय करेन म्हटला, रोज एवढी अंडी विकेन, मग माझ्याकडे एवढा पैसा येईल, घर बांधेन, मोठी गाडी घेईन, मग एक दिवस मी लग्न करेन. काय करते हे कुठं चाललंय, समर्थ म्हटले सगळं कल्पनेत. मी लग्न करेन, मग एक दिवस बायको काय करेल की मला काहीतरी उलट उत्तर देईन, त्यावेळेस मी तिला काय करेन अशी कंबरट्यात लाद घालीन. समर्थ म्हटले कल्पना करत असतो आणि ते लात प्रत्यक्षात कशावर बसते. समर्थ म्हटलेले की जी अंडी आणली होती ना, त्या सगळ्या अंड्यांना लात बसते, तसे सगळे अंडी फुटून जातात, आणि ती कोंबडी होती ना बसलेली ती सुद्धा उडून जाते, परत सापडत नाही. म्हणून समर्थ म्हटले कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडला संदेही अनुमानाचे. कल्पना तर नाना कल्पना उत्तमाच्या करतोय समर्थ म्हटले, परंतु समर्थ म्हटले नुसत्या कल्पना करून उपयोगाचं नाही, प्रयत्न करता आले पाहिजेत. प्रयत्न काय करता आले पाहिजेत. पुण्यमार्ग सांडला मने, पाप झडावे कशाने, निश्चय नाही अनुमाने नाश केला. पुण्यमार्ग काय केला, समर्थ म्हटले मनाने पुण्यमार्ग सांडला, पाप झडावे कशाने, म्हणजे पुण्यमार्ग जर सोडला तर पाप घटणार आहे का, पाप काय होणार आहे, साहजिकच वाढणार आहे. निश्चय नाही अनुमाने नाश केला. काय समर्थ म्हटले उत्तमाचा निश्चय नाही की पापकर्म कमी केली पाहिजेत, असा निश्चयच होत नाही अंतरी. मग समर्थ म्हटले हे पाप झडायचं कशानं, अहो पाप कशानं तरी थांबवता आलं पाहिजे. समर्थांचं म्हणणं काय आहे, पाप थांबवता आलं पाहिजे, परंतु हे पाप थांबवायचं नावच नाही. उत्तमाची शिकवण देऊन उत्तमाचं ऐकायला मिळतंय, बोलायला मिळतंय, तरी देखील ते आत्मसात काहीच करत नाही. आपलं पाप सोडायला पुण्यमार्गा सांडीला म्हणे, त्याला पुण्य करायचंच नाही.
नेहमी पापच करायचं आहे. मग समर्थ म्हटले पाप झाडणार कशानं? झडणं शकत नाही. काय होणार आहे? वाढतच जाणार आहे. पापाचा संग्रह काय होणार आहे? वाढतच जाणार आहे. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कळ लाबाड ऐसे जना कळो आले. काही एक पुरते कळेना, त्याला काहीच कळत नाही हो. आणि सभेमध्ये बोलल्याशिवाय तर राहत नाही. समर्थ म्हटले कळत तर काहीच नाही आणि बोलल्याशिवाय राहत नाही. बाष्कळ लाबाड ऐसे जना कळून आले. आणि मग त्याच्यावरून लोकांना कळून येतं ना, हा कसा आहे? लबाड आहे, लबाड आहे. मग हे काय येतं माणसांना? कळून येतं. काही नेमकपण आपुले, बहुत जनासी कळो आले, त्याची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. म्हणजे काही लोक जी साधे भोळे असतात त्यांना काय बनवलं व त्यानं आपलंसं केलं ना. समर्थ म्हटले त्यांना फसवलं. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कळ लबाड ऐसे ज्यांना कळो आले. म्हणजे बाष्कळ लबाड आहे हे लोकांना काय झालं? कळो आले. काही नेमकपण आपुले, बहुत जनास कळो आले, तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. अशीच काही जे त्याच्या जाळ्यात सापडली तीच लोक काय करायला लागली? त्याला मान्य त्याची गोष्ट म्हणायला लागली ना. झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे. समर्थ म्हटले चांगले कर्म करताना झीज होते हो, देहाची झीज होते, कष्ट करताना झीज होते. समर्थ झिजल्या वाचून कीर्ती नाही. आता एखादं समाजकार्य करायचंय त्यासाठी शरीर झिजावं लागतंय हो. समर्थ म्हटले बघा सकाळी लवकर उठून जावं लागतं ना, मग शरीर झिजावं लागतं. त्यावेळेस काय मिळते? समर्थ म्हटले कीर्ती मिळते. उगाच नाही कीर्ती मिळत कोणाला. कोण कोणावरती एवढं प्रेम करत नाही. समर्थ म्हटले समाज ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असतो, कधी करतो? त्या समाजासाठी त्या व्यक्तीनं काय केलेलं असतं? स्वतःचा देह झिजवलेला असतो. प्रत्येक कार्यासाठी, समाजाच्या प्रत्येक कार्यासाठी त्यानं काय केलेला असतो? देह झिजवलेला असतो. म्हणून झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे. समर्थ म्हटले जिकडं तिकडं काय होते हो? अवलक्षणानं काय होते हो? थुतू करतात हो लोक. म्हणून समर्थ म्हटले अवगुणाला कोणी मान्यता देत नाही. अवगुणाला काय करतात हो? नावच ठेवतात लोक. अवगुणाला कोणीही सहजासहजी मान्य करत नाही. कौरवांचा सगळे द्वेष करत होते. कारण का हो? कौरव अधर्मी होते हे मान्य होतं. अजूनही करतात ना लोक. त्यांचाही जे त्यांची जनता होती ते सुद्धा कौरवांना कधी मान्य केलं नाही त्यांनी. कारण का हो? त्यांचं कर्मच होतं हो तसं. कर्मदरिद्री होते ते. म्हणजे समर्थ म्हटले सामान्य माणसाला पण नीट जगू देत नव्हते ना हो. काय ना काय कुरपती काढायचेच ना. म्हणून समर्थ म्हटले झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची. कुठल्याही गोष्टीला मान्यता मिळवणं फुकटचं नाही. समर्थ म्हटले फुकट कुठली गोष्ट मिळत नाही. कीर्ती ही फुकट मिळणार नाही. शरीर झिजल्या वाचून कीर्ती मिळू शकत नाही हो. आणि जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे. अवलक्षणामुळं जिकडं तिकडं लोक नावं ठेवतात हो. मग आपलं कुठलं वाईट कर्म आहे? आपल्याला वाटतं की मी तर सगळं चांगलं आहे, मी तर कुठलं अवगुण केलेलंच नाही. समर्थ म्हटले पण आपल्याला जे वाटतं ना आपण सत्कर्म करतोय ते समाजासाठी काय असतं? वाईट कर्म असतंय ना. आपल्याला कळत नाही. समर्थ म्हटले कुठलं चांगलं कर्म कुठलं वाईट कर्म. आपण कर्म करत राहतो. परंतु समर्थ म्हणतात की सगळीकडे छिची होते हो. माणसं नावं ठेवतात हो. अवलक्षण जर असेल, तुमच्याकडं अवगुण जर असेल तर सगळा समाज तुम्हाला काय करत असतो हो? नावं ठेवत असतो. भल्याची संगती धरेना, आपणाशी शहाणे करेना, तो आपला आपण वैरी जाना स्वहित नेने. बघा समर्थांनी काय सांगितलं की भल्याची संगत जो धरत नाही, स्वतःला शहाणं करत नाही, तो स्वतःचाच वैरी जाणार. कारण तो स्वतःचाच वैरी होय हो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे की संगती कुणाची धरता आली पाहिजे हो? भल्याची संगती धरता आली पाहिजे, चांगल्याची संगती धरता आली पाहिजे आणि त्याच्या संगतीत राहून स्वतःला शहाणं करता आलं पाहिजे. तर आपण
काय करू? आपलं आपण वैरी ठरत नाही. आपलं आपण वैरी का ठरतोय समर्थ म्हटले? कारण आपण भल्याची संगती धरत नाही. भल्याची संगती धरीना आपणाशी शहाणे करीना. म्हणजे बघा, तो आपला आपण वैरी जाणा सोयीपणे. त्याच्याकडं काय समर्थ म्हटले? तो आपला आपण वैरी जाणा. जो स्वतःचं स्वहित करीत नाही तो स्वतःचा वैरी. जो स्वतःचं स्वहित ज्या व्यक्तीला कळत नाही, माझं स्वहित कशामध्ये हेच ज्याला कळलं नाही, तो स्वतःचाच वैरी जाणार ना. कारण समर्थ म्हटले तसंच झालं ना. भल्याची संगती धरेना. समर्थ म्हटले कर्णानं संगती धरली का उत्तमाची? देवानं सांगून सुद्धा त्यानं त्याची संगती धरली नाही. त्याच्यामुळं स्वतःचा वैरी स्वतः बनला होतो. स्वतःचा विनाश स्वतःच्या हातानं केला. कवच कुंडलं काढून दिली ना. कवच होतं ना, त्याला कवच होतं, कुंडलं होती. जे कवच कुंडलं असल्यानंतर कोणीच त्याला मारू शकत नव्हतं. ती देखील त्यानं चांगल्या स्वभावामुळं दान केली. परंतु सगळं करता येत होतं त्याला. दान करता येत होतं, पुण्य करता येत होतं, परंतु पापाची संगत सोडता येत नव्हती ना. समर्थ म्हटले संगत चुकीची धरलेली. त्याला शेवटपर्यंत त्यांची संगत सोडता आली नाही. म्हणून स्वतःचा वैरी स्वतः बनला हो. स्वतःचं अनहित केलं समर्थ म्हटले. म्हणून ज्याला स्वतःचं स्वहित करता येत नाही तो स्वतःचा वैरी म्हणायचं. समर्थ म्हटले आपलं स्वहित कशामध्ये आहे हे कळलं पाहिजे. ज्या व्यक्तीला स्वतःचं स्वहित कशामध्ये आहे हे कळत नाही तो स्वतःचाच शत्रू होय. समर्थांना थोडक्यात काय सांगायचंय? तो व्यक्ती स्वतःचाच शत्रू होय, ज्याला स्वतःचं स्वहित करता येत नाही. अहो, आपण जन्माला आलोय कुठं? कुठल्या रूपामध्ये जन्माला आलोय? मनुष्य प्राण्यामध्ये जन्माला आलोय. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय. आज 83,09,999 योनी फिरून आपल्याला हा काय झालाय हो? मानव हा देह प्राप्त झालाय. समर्थ म्हटले मग या जन्मामध्ये आपल्याला आपल्या देहाचं सार्थक करता आलं पाहिजे, स्वहित करता आलं पाहिजे. समर्थ म्हटले सगळं कळतंय, 84 लक्ष जीव योनी कळताय, मनुष्य योनी कळती, पाप कळतंय, पुण्य कळतंय, तरी देखील वाईटाची संगती सोडू वाटत नाही. तो खरा स्वतःचा शत्रू होय. समर्थ म्हटले आपल्या म्हणजे आपल्या ह्यानं काय समर्थ म्हटले, ज्याला स्वतःचं स्वहित कळत नाही तो स्वतःचा वैरी होय. आपला आपण म्हणून समर्थांनी सांगितले ना ओवी, भल्याची संगती धरीना आपणाशी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाणा स्वहितनेने. लोकांशी बरे करावे ते उसने सवेची घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणिजेना. लोकांशी बरे करावे. समर्थ म्हटले लोकांना काय करावं? बरे करावे. ते उसने सवेची घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणिजेना. अहो, कधी कुणावर उपकार करणार नाही, कोणाच्या कधी मदतीला धावणार नाही, अशा व्यक्तीचा काय उपयोग आहे? समर्थ म्हटले दुसऱ्याचं अंतःकरण जाणतच नाही असून काय उपयोग आहे? समर्थ म्हटले जेथे नाही उत्तम गुण ते करंटपणाचे लक्षण, बहुतांशी न म्हणे ते अवलक्षण सहजची झाले. जेथे नाही उत्तम गुण, समर्थ काय म्हटले? जिथं उत्तम गुण नाही ते सगळं काय आहे हो? करंटपणाचं लक्षण आहे. म्हणजे जिथं चांगलं गुणच नाही, आंतरिक कसलं चांगलं गुणच नाही, ते काय समजायचं? समर्थ म्हटले करंट लक्षण समजायचं. जेथे नाही उत्तम गुण ते करंटपणाचे लक्षण, बहुताशी न म्हणे ते अवलक्षण सहजची झाले. आणि पुढं तेच काय होतंय हो? अवलक्षण होतंय हो. ते पुढं काय होतंय? अवगुण होतंय. म्हणून जे अवगुण आहेत ती सगळी करंट लक्षण आहेत हो. जे काय आपल्याकडे अवगुण आहेत, समजा म्हटलं ह्यात जे काय सांगितलेले नाहीत ते सुद्धा, जे काय आपल्याकडे अवगुण आहेत ते सगळं काय आहेत हो? करंट लक्षण आहे. सगळे काय आहेत? करंट लक्षण आहे. कार्याकारण सकळ काही, कार्य विन तो काहीच नाही, निकामी तो दुःख प्रवाही वाहतच गेला. अहो, काहीतरी कार्य करत असेल, कार्याकारण सकळ काही. समर्थ म्हटले कार्याकारण सगळं आहे ना हो. सगळं काय आहे? कार्याकारण आहे. कार्य विन तो काहीच नाही म्हणजे काम केलं म्हणजे काहीतरी कर्म करत राहता आलं पाहिजे. समर्थ म्हटले
कार्यविन तो काहीच नाही. जर तुम्ही काहीच कार्य करत नसाल तर तुम्ही कुणीच नाही हो. निकामी तो दुःख प्रवाही वाहतच गेला. म्हणजे जो काम करत नाही त्याच्याकडं दुःख आल्याशिवाय राहत नाही. समर्थ म्हटले म्हणून देह कामामध्ये व्यस्त ठेवता आला पाहिजे. कुठल्या कामामध्ये? समर्थ म्हटले 1 नंबर काम, तो काम वेगळा, तो विषय वासनारूपी काम समर्थ म्हटले. हे दुसरं काम समर्थ म्हटले अर्थार्जनासाठी. समर्थ म्हटले आर्थिक जर प्राप्त करायचे असेल तर काम करता आलं पाहिजे हो. कुठून तरी 4 पैसे मिळवता आले पाहिजेत. म्हणजे कार्ये बिन सकळ काही. सगळं कशावर अवलंबून आहे? कार्यभाग समर्थ म्हटले कामावरती अवलंबून आहे हो. कार्य जर करत असाल तर तुम्हाला अर्थार्जन प्राप्त होईल आणि तर तुमची प्रगती होईल. समर्थ म्हटले कार्ये बिन सकळ काही, कार्ये बिन तो काहीच नाही. निकामी तो दुःख प्रवाही वाहतच गेला. जो निकामी आहे, जो काहीच काम करत नाही, त्याच्याकडं दुःखाशिवाय दुसरं काही येऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले कार्यरत राहता आलं पाहिजे हो, कार्य करता आलं पाहिजे. म्हणून बहुताशी मान्य थोडा, त्याच्या पापाशी नाही जोडा. निराश्रयी पडे उघडा जेते तेथे. काय सांगितलं हो? बहुतांशी मान्य थोडा. बहुतांशी काय आहे हो? तो मान्य थोडा आहे. आणि त्याच्या पापाशी नाही जोडा. त्याच्या पापाला काय नाही, जोड नाही. निराश्रयी पडे उघडा जेते तेथे. त्याला काय नाही हो, आश्रय नाही हो कुठं. कोणी त्याला मान्यता देत नाही. समर्थ म्हटले करंट ज्याच्याकडे अवगुण आहे त्याला कोणी थारा देत नाही. समर्थ म्हटले त्याला चहा प्यायला कोणी बोलवत नाही. या घरात त्याचा पाहुणचार कोण करत नाही. कारण काय आहे, तो त्याच्याकडे सगळं अवगुण आहे. समर्थ म्हटले बहुताशी मान्य थोडा, त्याच्या पापाशी नाही जोडा. त्याचं इतकं पाप केलेलं आहे त्यानं की त्याला दुसरी जोडच नाही. मग अशा लोकांचं कुणी पाहुणचार करणार आहे का हो? समर्थ म्हटले नाही करू शकत. समर्थ म्हटले म्हणून बहुतांशी मान्य थोडा, त्याच्या पापाशी नाही जोडा. निराश्रयी पडे उघडा जेते तेथे. सदैव काय राहतो? तो निराश्रयी राहतो ना. त्याला कुणी आश्रय देत नाही. समर्थ म्हटले कारण का हो? त्याचं पापच एवढं झालेलं असतं. म्हणजे एवढं पाप करत असतो की त्याच्याकडं कुणी बघायलाही मागत नाही ना. त्याच्या नादालाही कुणी लागत नाही आणि त्याला कुणी आश्रयही देत नाही. म्हणजे तो स्वतः काय बनतो? निराश्रयी बनतो. समर्थ म्हटले नुसतं पाप कर्म केलं म्हणजे अवगुण अवलक्षण करून आपल्याला कुणी थारा देत नाही. समाजात जर मान्यता पाहिजे तर समर्थ म्हटले अवलक्षण सोडून देता आली पाहिजे. तो चांगली कर्म करणाऱ्याला सगळ्या जगात काय हो मान्यता आहे. वाईट कर्म करणाऱ्याला घरात सुद्धा कोणी मान्यता देत नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले चांगलं कर्म करता आलं पाहिजे. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे. तेने मनासारखे फावे सकळ काही. मग बघा समर्थाने किती उत्तमाची ओवी सांगितली की आपल्याला जर जगमान्यता हवी असेल, आपल्याला वाटत असेल की सर्वांनी आपल्याला काय करावं, सर्वांनी आपल्याशी उत्तम बोलावं, आपल्याला उत्तम म्हणावं, असं जर आपल्याला वाटत असेल, या कारणे अवगुण त्यागावे. त्यासाठी काय करता आलं पाहिजे? समर्थ म्हटले अवगुण त्यागता आले पाहिजेत. उत्तम गुण समजून घ्यावे. आपल्याला उत्तम गुण समजून घेता आले पाहिजेत. हो, कुठले उत्तम गुण आहेत त्याचा अंगीकार करता आला पाहिजे. जसं वाल्या कोळीनं काय केलं हो? वाईट गुणांचा त्याग केला ना हो, अवगुणांचा त्याग केला. ज्या क्षणी त्याला कळलं की आपण एवढं सगळं ज्यांच्यासाठी करतोय ते आपल्या पापामध्ये सहभागी नाहीत, हे ज्यावेळेस वाल्या कोळ्याला कळलं त्या क्षणी सगळ्या अवगुणांचा त्याग केला. परत वाल्या कोळी गेला का हो मारायला कोणाला? कधीच नाही. मग समर्थ म्हटले अवगुणाचा त्याग करता आला पाहिजे. हो, ज्या क्षणी कळलं ना आपल्याला की काय नाही, आपण जे करतोय ना ते सगळं चुकीचं आहे, आपण आपल्यात सुधारणा करता आली पाहिजे, हे ज्यावेळेस आपल्याला कळेल ना त्या क्षणी आपल्याला अवगुण टाकून देता आले पाहिजेत. हो, आपल्याला कळलं पाहिजे आधी. समर्थ म्हटले की आपण करतोय ते अवगुण आहे. कारण का हो? आपलेच अवगुण वाटते गुण ना. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी जे करतोय ना तेच योग्य आहे, तेच जग आहे, असं प्रत्यय वाटत असतं. समर्थ म्हटले बरं तसं नसतंय हो. समर्थ म्हणून म्हटले समर्थ की या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे. तेने मनासारखे फावे सकळ काही. म्हणून समर्थ म्हणतात की अवगुण सोडता आले पाहिजेत. हो,
उत्तम गुणांची काय करता आली पाहिजे, कास धरता आली पाहिजे हो. कारण का हो, उत्तम गुणाशिवाय आपल्याला सद्गती नाही. अवगुण जर आपण धरून बसलो तर आपल्याला परत 84च्या फेऱ्याला जावं लागेल. लक्षात ठेवा, परत 84च्या फेऱ्याला आपल्याला काय करावं लागेल, जावं लागेल. म्हणून समर्थ म्हणतात, अवगुण त्यागाया कारणे, न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोप न करणे. ऐशा वचनाचा बघा बापाचं केवढं मोठं प्रेम आहे आपल्यावरती, की समर्थाने आपल्याला काय सांगितलंय हो, की अवगुण त्यागाया कारणे, न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोप न करणे. ऐशा वचनाचा दिले ना मागच्या समाजात, गेलंय नाही होवी कधीतरी आपल्याला, त्या 20 दशकामध्ये कधीतरी गेली ना. समर्थ म्हटले गेली हो. समर्थ आपल्याला माफी मागतात हो जाहीरपणे. आपण बघितले तर अवगुणी करंट लक्षणी माणसं तरी देखील समर्थ म्हणतात की बाबा रे, तुला काय वाईट वाटलं असेल माझ्या बोलण्याचं तरी काय कर, राग मानू नको, राग मानू नको, राग धरून बसू नको रे, तुझ्या हितासाठीच मी हे सांगतोय. बघा सांगणाराच्यात किती नम्रता आहे. आज एवढं लिखाण करून ठेवलंय आपल्यासाठी आणि तेच सद्गुरू आपल्याला क्षमा मागतायत की तुला कठीण म्हणजे कठोर तर बोललो नाही ना रे, तर मला काय कर, क्षमा कर. म्हणजे केवढं मोठं त्याला काळीज असावं लागतं उत्तम गुणाचं. त्यावेळेसच हे शब्द येतात अंतरापासून. म्हणून समर्थ म्हटले, अवगुण त्यागाया कारणे, न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोप न करणे. ऐशा वचनाचा म्हणजे केवढं प्रेम आहे व श्रोत्यांवरती, केवढं प्रेम आहे समर्थांचं, की श्रोत्यांना राग येऊ नये म्हणून समर्थ म्हणतात की एखादा चुकीचा शब्द जरी गेलेला असेल तरी श्रोत्यांनी आम्हाला माफ करावं. बघा बापाची केवढी मोठी नम्रतेची भूमिका आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अवगुण त्यागता आले पाहिजेत, या कारणे अवगुण त्यागावे. जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला सद्गतीला जायचंय, आपल्याला लोकांनी मान्य करावं, आपल्याला जगमान्य व्हायचंय, तर आपल्याला अवगुण त्यागता आले पाहिजेत. आणि उत्तम गुणाचे काय करता आले, उत्तम गुण समजून घ्यावे. बघा समर्थ म्हणतात उत्तम गुण अंगीकार करू नका, आधी समजून घ्या उत्तम गुण कोणते आहेत. कारण काय लोकांना अवगुण आणि गुण ह्यातला फरकच कळत नाही, फरकच कळत नाही. प्रत्येकाला वाटतं मी जे कर्म करतोय ते उत्तमच आहे. समर्थ म्हटले आधी समजून घ्या की काय हो, आपण जे कर्म करतोय ते काय आहे, उत्तम आहे का, हे काय करा, समजून घ्या. मग आपल्याला आपल्या मनासारखं सगळं काय मिळणार आहे हो. समर्थ म्हटले तुम्हाला काय बंगला पाहिजे का, दिला. गाडी पाहिजे का, दिली. सगळं देणार आहे समर्थ म्हटले. कधी, अवगुण या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, तेने मनासारखे फावे सकळ काय. तुम्हाला जे जे काय पाहिजे ते ते मिळणार आहे समर्थ म्हटले. पण आधी काय करा, अवगुणांचा त्याग करा आणि उत्तम गुण अंगीकार करा हो. उत्तम गुणांचा काय करा, अंगीकार करा, तरच काय होईल समर्थ म्हटले, तुमच्या मनासारखं होणार आहे. म्हणजे सद्गुरू आपल्याला द्यायला आलेत हो सगळं, परंतु आपणच काय पडतोय हो, कमी पडतोय. समर्थांना काय आपल्याकडून अपेक्षित आहे हो, फक्त सत्कर्म अपेक्षित आहेत, गुण अपेक्षित आहे, उत्तम गुण अपेक्षित आहेत. दुसरं काही सुद्धा अपेक्षा नाही हो आपल्याकडून. काय मागतायत समर्थ आपल्याला, उत्तम गुण मागतायत फक्त. अवगुणाचा त्याग कर, उत्तम गुण फक्त मला दे. एवढं जर तू केलंस तर तुला तुझ्या सगळं मनासारखं मिळेल. असं डायरेक्ट काय दिलंय व समर्थांनी आपल्याला, आशीर्वादच दिलाय ना, एक प्रकारे आशीर्वादच दिलाय की काय रे, की तू तुझ्या अवगुणाचा त्याग कर, उत्तम गुण समजून घेऊन त्याचा अंगीकार कर. तू जर असं केलंस तर तुला तुझ्या मनासारखं सगळं मिळेल. म्हणजे काय बापाने केवढं दिलंय व आपल्याला. आणि जे लोक करतात खरोखर अवगुणाचा त्याग करून उत्तम गुणाचा अंगीकार करतात, त्यांना सद्गुरू सगळं काही देतात हो. अहो भौतिक तर देतातच. समर्थ म्हटले अहो हे नशिवर आहे हो, डोळ्याने जे जे दिसतंय ते एक दिवस नासणार आहे. समर्थ म्हटले ते तर समर्थ आपल्याला देणार आहेच, पण शाश्वतही देणार आहेत हो. हे घर ही सगळं नश्वर आहे. समर्थ म्हटले शाश्वत समर्थ आपल्याला द्यायला येतो, द्यायला आले तो, ते आपल्याला घेता आलं पाहिजे हो. शाश्वत आपल्याला घेता आलं पाहिजे. कारण आपला जन्म कशासाठी झाला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे हो. आपल्या जीवनाचं सार्थक करून घेता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत की बाबा या कारणे अवगुण त्यागावे. तुम्हाला जर वाटत असेल चांगले दिवस यावेत
तर तुम्ही कार्यरत राहा, उत्तम गुण अंगीकार करा. म्हणजे बापाची शिकवण काय आहे हो, की तुम्ही काय करावं, सतत कार्यरत राहा. कारण कार्यविन तो काहीच नाही, निकामी तो दुःख प्रवाही वाहतच गेला. म्हणजे जो काम करत नाही त्याला काही प्राप्त होत नाही. पण समर्थ म्हटले तुम्ही जर कष्ट करत राहिला तर तुम्हाला सगळं काही देणार आहे हो. म्हणजे द्वैतातलं बी कष्ट करायचं ना अद्वैतातलं बी कष्ट करायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून समर्थांची एकच इच्छा आहे की आपण काय करावे, अवगुण सोडावे. या कारण अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, तेने मनासारखे फावे सकळ काही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.